मित्रांनो नमस्कार. तर हे बघा, पावसाळा सीझन आलेला आहे. तर आपण दरवेळेला आपल्या बिझनेससाठी कांदा दरवेळेला भरून ठेवतो. तर यावेळेलासुद्धा आपण एक 15 गोणी मागवलेल्या साधारणतः 600-700 किलो कांदा आहे. तर कांदा ठेवण्यापूर्वी त्याला निवड बनवून ठेवावा लागतो. तर ते काम आता सध्या चालू आहे आपल्याकडे इकडे. आणि आता हा संपूर्ण कांदा व्यवस्थित भरून टेरेसवरती आपण ओपन करून ठेवणार आहोत. तुम्हाला दाखवतो टेरेसवर जाऊन मी कसं एक्झॅक्टली आहे ते. जेव्हा खोबरा पण आलेला आहे, तो पण सुकत घातलेला आहे. तर हे दरवेळेला पावसाळ्यात आपल्याला व्यवस्थित करावं लागतं ना, अदरवाईज जर कांदा त्यावेळेला महाग झाला. हे बघा मित्रांनो, बघा संपूर्ण पावसाळ्यात तयारी झालेली आहे. साधारणतः आपण ह्या पावसाळ्याच्या वेळेला आपण संपूर्ण कांदा भरून ठेवतो. तर यावेळेला पण आपण साधारणतः 15 गोणी कांदा घेतलेला आहे. म्हणजे 50 मिनिटात एक गोणी पकडा. तर त्या हिशोबाने आपण एवढा कांदा स्टोरेज केलेला आहे. आपल्याला दरवेळेला ह्याच्यामध्ये आपला कांदा लागतो. मित्रांनो, दरवेळेला पावसाळ्यामध्ये आपण कांदा थोडाफार स्टोरेज करून ठेवतो. यंदा आपण 15 गोणी कांदा घेतलेला आहे. 15×5=75, साधारणतः आपण एक 750-800 किलो कांदा घेतलेला आहे. की जेणेकरून जरी महाग जरी झाला, आता कांदा स्वस्त आहे, 14-15 रुपये किलो आहे. महाग तरी झाला 100 रुपये किलोला जात नाही, म्हणजे तुम्ही गेला बाय चान्स तर आपला कांदा असावा म्हणून साधारणतः 15 गोणी कांदा घेऊन ठेवलेला आहे सेफ्टीसाठी. अजून यंदा लागला थोडाफार कांदा घ्यायचा प्लॅनिंग आहे यंदा. ह्या पावसाळ्यामध्ये थोडंफार जास्त घ्यायचं प्लॅनिंग आहे, कारण भरोसा नाही, रेट कायची वाढू शकतात फ्युएलमुळे. त्यामुळे घेऊन ठेवूया. आणि तुम्ही पण हॉटेलमध्ये असाल किंवा कुठल्या बिझनेस असाल किंवा घरगुती जरी असाल तर एखादी कोणी का ना हो, आणि हॉटेलला असेल तर जास्त कांदा तुम्ही भरून ठेवा. यंदा कांदा वाढण्याचे भरपूर चान्सेस आहेत, त्यामुळे कांदा जास्त ठेवा. 50 रुपये जरी कांदा झाला तरी तुमचे भरपूर पैसे वाचतात या गोष्टीमध्ये. तर कांदा भरपूर भरलेला आहे आणि चांगला सुका कांदा आहे आणि साईज पण जरा चांगली आहे. तर चला मित्रांनो, ब्लॉग बघत राहा. चला मित्रांनो, आज आपण एक प्रसाद बनवायचं आपलं प्लॅनिंग आहे. त्यासाठी आपण बघा, गव्हाचं पीठ, साखर, तुपाचा डबा छोटासा, मिल्कमेड आणि ड्रायफ्रूट्स वगैरे गोष्टी घेतलेल्या आहेत. तर तयारी संपूर्ण झालेली आहे, सेटअप रेडी झालेलं आहे. तर बघूया आजचा पदार्थ कसा बनतो म्हणून. आणि आपण हा डेडिकेट करणार आहोत खास श्री स्वामी समर्थांना. त्यांची प्रतिमा लावून आपण सर्व गोष्टी करणार आहे. आणि शेवटला त्यांनाच आपण ते ॲज एक नैवेद्य म्हणून, प्रसाद म्हणून आपण दाखवणार आहोत. ठीक आहे, चला मित्रांनो, बघत राहतो. चला मित्रांनो, तुम्हाला मला सांगितल्याप्रमाणे आपण रील बनवलेली आहे. त्यामुळे इकडे प्रसाद बनवलेला आहे, जो स्वामी समर्थांना गव्हाच्या पिठापासून बनवलेली खीर किंवा नैवेद्य आवडतं असं म्हणतात. तर त्या पद्धतीने आपण हा मस्त तुपामधला आणि दुधामधला आपण आज प्रसाद बनवलेला आहे. आणि तो आज त्यांना आपण इकडे दाखवलेला सुद्धा आहे. आणि ते रीलसुद्धा आज येणार आहे. तर रील तुम्ही काल रील आली असेल, तुमच्या आज व्हिडिओ आला असेल तर रील नक्की बघा. आणि व्हिडिओ पण, ब्लॉग पण बघत राहा. आणि तुम्हाला रीलमध्ये, ब्लॉगमध्ये तुम्हाला काय आवडलं तर तुम्ही आम्हाला नक्की सांगा आणि कमेंट करा. आणि आमचा ब्लॉग बघत राहा मित्रांनो. चला, बाय बाय. बघा मित्रांनो, किती मस्त, मित्रांनो बघा किती मस्त टेम्पटिंग असं बनलेलं आहे. आणि स्वामी समर्थांना मी मस्तपैकी अगरबत्ती घेऊन तो इकडे दाखवलेला आहे प्रसाद म्हणून. छानपैकी मूर्तीमध्ये सुंदर वाटते बघा. तर चला मित्रांनो, बघत राहा, ब्लॉग बघत राहा. आजच्या ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल. क्या रे, क्यों रुका है तू? मैं शूट करने के लिए क्या? धनिया नहीं मारा इसके ऊपर कुछ भी? चलो ठीक है, जाने दो, अभी जाने दो. याद रखो, धनिया मार के लेके जाना है. तर फ्राईड राईस चाललेला आहे. याला काय रे ऑर्डर आले? झोमॅटोचे ऑर्डर जायचे पेंडिंग आहेत. छोटू किती काय रे? श्याम मित्रांनो आलेला आहे. तुम्ही श्यामला ओळखत असाल, 2-3 महिन्यापूर्वी श्याम गावाला गेलेला. श्याम परत आलेला आहे. आपला चायनीजचा मेन कारागीर श्याम परत. आजकाल माणसं टिकवणं म्हणजे मित्रांनो भारी झालेलं आहे कारभार. मित्रांनो, आजकाल माणसं टिकवणं म्हणजे फार मोठी गोष्ट झालेली आहे. तर आपले जुने कारागीर आहेत. मध्ये 1-2 महिने नव्हता आपल्याकडे. श्याम तुम्हाला माहिती असेल मला वाटतं, पूर्वी आपल्या बऱ्याचशा रील्समध्ये वगैरे तो आहे, ब्लॉगमध्ये वगैरे. तर श्याम आता परत आलेला आहे कालपासून ड्युटीवरती. फक्त आता भोला यायचा बाकी आहे. येईल तो पण 15 दिवसांमध्ये, तो पण हजर होईल. झोमॅटोच्या ऑर्डरच्या काय ते चाललेल्या आहेत. आज चालू आहे. आता थोडंसं मार्केट बऱ्यापैकी झालं आहे, थोडं बऱ्यापैकी रन होते मार्केट. काही लोक म्हणतात की म्हणजे मार्केट शांत होऊन जाईल. शांतने थोडंसं मार्केट बऱ्यापैकी अप झाल्यासारखं वाटते ह्या 4-5 दिवसामध्ये. त्याच्यामुळे ती मग सुट्टीच्या अगोदरचा शेवटचं मोठं हे आहे, मुलांच्या शाळा चालू झाली की मग थोडं परत शांतता येईल असं वाटायला लागलेलं आहे. त्यांनी पिकअप केली काय? पिकअप
पिकअप केल्याशिवाय द्यायची आहे मित्रांनो ऑर्डर. ए छोटू कुजरा बोला रे, छोटू कुजरा अर्जंट काम आहे. छोटूला विचारतो उद्या जेवणाचे काय टिफिन केलेलं आहे, काय ऑर्डर ठेवलेली आहे, ते का कल्पना. ए वो टमाटर क्यों बाहर निकाल के रखा है, कहाँ पे, क्यों क्यों, क्या टमाटर काम है. कल ऑर्डर क्या है, कल खाने में क्या क्या है मेनू में. मेनू में अपना आलू टमाटर शिमला और सिंगदाना का सब्जी है. आलू टमाटर और सिंगदाना. टमाटर सस्ता है क्या मार्केट में अभी. बोला 30 रुपये. 30 रुपये टी. आलू टमाटर और सिंगदाना डालेगा, सिंगदाना ग्रेवी वाला. शिमला और ये वाला अपना ड्राय वाला कुंदरू आलू. कुंदरू. नाही, कुंदरू म्हणजे तेंडली मित्रांनो. कुंदरू म्हणा की हा कुंदरू नावाचा कुठला प्रकार आहे. तर कुंदरू म्हणजे तेंडली आपल्या मराठी भाषेमध्ये. तर तेंडली आणि बटाटा, तेंडली आणि बटाटा आणि टमाटरवर बटाटा, बरोबर ना. जिंदगीचा बटाटा आहे. जर बटाटा हा पदार्थ नसता तर काय असतं, हा मोठा प्रश्न आहे. ग्रेवी में बटाटा कम डालूंगा, सिंगदाना शिमला लेकिन डालेगा ना, थोड़ा बहुत. वही बोल रहा हूँ मैं. आयुष्यामध्ये बटाटा हा पाहिजेच, कुठेतरी पाहिजे, पण पाहिजे बटाटा. बटाट्याशिवाय कुठला कारभार नाही. ठीक आहे, चला काय दाल चावल चपाती और छाछ. छास, भात डाळ चपाती आणि छास, उद्याचा हा मेनू आहे सकाळचा. तर बघूया. काल आम्ही पाठवलेलं तर सर्वांना पुरी आणि आमरस फार आवडलं. आम्हाला कंपनी मेल टाकून आम्हाला ॲप्रिशिएट केलं की तुमचा आमरस आणि हे आम्हाला भरपूर आवडलं. तर अशा प्रकारचं चांगलं जेवण तुम्ही देत जा. तर असं आम्हाला आमच्या केमोड केमिकलमधून खास मेल आलेला आहे की आमचं मेल आहे की तुमचं जेवण आम्हाला फार आवडलं म्हणून. आपण असंच आम्ही तर नेहमीच आंब्याचा रस पाठवत राहिलो ना, तर मित्रांनो आमचा रस निघून जाईल. चला ठीक आहे. त्याला जेवण आवडलं, त्याने आपलं मेल पण केलं. आम्ही पण चांगलं पदार्थ जेवण द्यायचा मी तुम्हाला प्रयत्न करू नक्की. ठीक आहे मित्रांनो, चला ठीक आहे. चलो कल का वो रेडी करो. तर हो गया पैकअप पूरा. चलो साइकिल है ना, तो मैं जाऊँगा ना. चला मित्रांनो.